आणि अतिरिक्त सत्र न्यायालयानं सुनील केदार यांचा जामीन अर्ज फेटाळलाय। आत्ताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची अपडेट, सुनील केदार यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली नाहीये। सुनील केदार यांना त्यामुळे न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाहीये। सहकार खात्याच्या नियमाप्रमाणे केस आणि बेलवर सोडणं हे चुकीचं असेल असं सत्र न्यायालयानं म्हटलंय। अतिरिक्त सत्र न्यायालयानं या संदर्भामध्ये सुनावणी घेऊन आपलं हे मत नोंदवलंय आणि सुनील केदार यांना कोणताही दिलासा द्यायला नकार दिलाय। आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ आपल्याला या सगळ्या संदर्भात आणखी माहिती देतील। रजत, कविता, अवघ्या काही मिनिटांपूर्वी अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे आहेत त्यांनी अनेक सुनावण्यांनंतर आज या संदर्भातला निर्णय दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे प्रकरण जे आहे ते लोकांच्या पैशाशी निगडीत आहे, शेतकऱ्यांच्या पैशाशी निगडीत आहे। सोबतच RBI असेल, सेबी असेल, सहकार विभाग असेल यांच्या नियमाप्रमाणे त्याच्यामध्ये कारवाई झालेली आहे, तपास झालेला आहे आणि प्रकरण जो आहे तो अत्यंत मोठ्या रकमेचा आहे। त्यामुळे अशा प्रकरणातल्या आरोपींना जामीन देणं म्हणजे चुकीचा मेसेज लोकांपर्यंत जाईल, कारण लोकांच्या पैशाशी निगडीत हा प्रकरण आहे। त्यामुळे या प्रकरणी सुनील केदार आणि इतर जे आरोपी आहेत त्यांच्या संदर्भात निर्णय देताना न्यायाधीशांनी निरीक्षण नोंदवलेलं आहे आणि सोबतच जामीन देण्यास नकार दिलेला आहे। दुसरी जी मागणी सुनील केदार यांच्या वकिलांनी केलेली होती की त्यांना जी 5 वर्षाची शिक्षा झालेली आहे त्याला स्थगिती देण्यात यावी, मात्र ती स्थगिती देण्यामध्येही न्यायालयाने नकार दिलेला आहे। त्यामुळे सध्या तरी सुनील केदार यांना नागपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयातून कुठल्याही पद्धतीचा दिलासा मिळालेला नाहीये। त्यांना 2 वर्षापेक्षा जास्त कालावधीची शिक्षा झाली आहे। त्यामुळे त्यांची आमदारकी जी आहे ती विधानसभेचा जो सदस्यत्व आहे तो रद्द झालेला आहे। त्यामुळे एका बाजूला त्यांना जामीन मिळत नाही आणि त्यांचं सदस्यत्व पुन्हा बहाल होऊ शकेल म्हणून जी स्थगितीची मागणी आहे ती पण आज न्यायालयाने फेटाळून लावलेली आहे। त्यामुळे आता सुनील केदार आणि त्यांच्या वकिलांना उच्च न्यायालयामध्ये या प्रकरणी जावं लागणार आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल रजत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।